अवैध संबंधातून एका महिलेनं प्रियकराच्या पत्नीची घरात घुसून चाकूनं गळा चिरून हत्या केली। हत्येचं भूत डोक्यात शिरल्यानं या महिलेनं स्वतःजवळ पिस्तूल देखील बाळगलं होतं। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातल्या साई श्रद्धा पार्कमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली। दरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेला रंगेहात अटक केली आहे। साधना सोनपेटकरचं 40 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे, तर शैला सोनार असं आरोपी महिलेचं नाव आहे। आरोपी शैला सोनार हिला वाळूज MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार साधना सोनपेटकर या महिलेचा पती महेंद्र याचे शैला सोनारसोबत प्रेमसंबंध होते। याबाबत साधनाला माहिती मिळाली, त्यामुळे तिनं शैलाला पती महेंद्रपासून दूर राहण्यास सांगितलं। याचाच राग मनात धरून ती बुधवारी सकाळी साधनाचा काटा काढण्याच्या उद्देशानं तिच्या घरात थेट शिरली। मिळालेल्या माहितीनुसार शिलानं साधनावर बंदूक रोखली, मात्र घरात असलेल्या आजीनं ही बंदूक हिसकावून खिडकीतून बाहेर फेकली। पण शैलाजवळ चाकू देखील होता आणि या चाकूनं तिनं साधनाच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली। दरम्यान यावेळी झालेल्या झटापटीत शैला देखील जखमी झाली। याबाबत वाळूज MIDC पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पोलिसांनी शैलाला रंगेहात अटक करत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। ती महिला त्यांनी त्याच्यासोबत एक चाकू पण आणला होता यांचं म्हणणं आहे, आणि एक वेळेस जे वेपन बाहेर पडला तर त्यांनी ते चाकूने हल्ला केला आहे। तर वेपनचा पिस्टलचा काही उपयोग नाही झाला आहे। जे झालेली घटना आहे ते नाईफ जे आहे चाकू त्याच्यातून झाली आहे, आणि सध्या आम्ही ते आमची फॉरेन्सिक टीम बोलवली आहे। ते जे पिस्टल आम्हाला मिळाली आहे त्याचा आम्ही तपास करतो आहे।